हेमराज या पूर्ण लीग मध्ये झाला, कारण जिम म आणि रा म असे दोन शब्द तुमच्या मागे लागलेत आणि त्यामुळे चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झालाय. लेट्स प्ले द गेम. सेकंड सेमीफायनल. गुड मॉर्निंग गोडीप्लस आता वलभ विभाग प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे. त्याचबरोबर संतोष भोईर सुमित इलेव्हनचे पॅकर आपण यायचं आपलं सन्मान करायचं, कारण सर्व स्पॉन्सरसाठी इथे आयोजक कमिटीने ट्रॉफीज आणल्या. तर संतोष शेठ भोईर आपण लगेच यायचं आहे. राजेशजी कातार यांचे शुभाचे आपण संतोषजी भोईर यांचं सन्मान करूया, कारण त्यांनी स्पॉन्सरशिप केली आणि या विभागाच्या लीगमध्ये त्यांचं चांगलं योगदान नेहमी असतं. एक दानशूर व्यक्तिमत्व. पडगे टीमचं जवळजवळ 20 वर्ष पॅकर स्पॉन्सरशिप आत्तापर्यंत करतात. म्हणजे आम्ही यंग असतापासून आमचं पॅकर संतोष भोईर आहेत आणि आता आम्ही म्हातारे झालो म्हणजे 40+ झालो, त्याच्यानंतरही संतोष भोईरच पॅकर आहे आज. म्हणजे हे कौतुक करण्यासारखं आहे. तर सुमित इलेव्हन, सुमित कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संतोष लहू भोईर यांचं आपण सन्मान करतोय. राजेशजी कातारा यांच्या शुभाचे. बोलूया मॅचकडे. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय वियान खाडेकर, प्रकाश खाडेकर यांचा संघ. आपण प्रकाश खाडेकर यांना पाहतोय. प्रकाश खाडेकर यांच्या माध्यमातून नेहमी या विभागाला एक चांगलं योगदान आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर विनोद म्हात्रे याचंही कौतुक केलं पाहिजे. दरवर्षी या व्यक्तीचा संघ आपण सेमीफायनलपर्यंत, फायनलपर्यंत आणि गेल्या वर्षी चॅम्पियन ठरला होता. तोच त्रिवेणी इलेव्हन समोर फलंदाजी करत असताना बॅटिंग ट्रॅकला आपण पाहतो महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन सुरेश पाटील नेवाली. आज फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय त्रिवेणी इलेव्हन वलवली संघाकडून ओल टू सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज. धन्यवाद प्रीतम पाटील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेमीफाइनलची लढत जो जीता वही सिकंदर मैदान के अंदर. कोण होणार चॅम्पियन आणि कोण होणार रनर अप पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूचा श्री गणेश अरविंद कार्पेट चेंडू खेळून काढला. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. फक्त सिंगल कंप्लीट आणि एका धावेने खातं खोललंय. संघाची धावसंख्या बिनबाद 1. माजी कर्णधार दमदार व्यक्तिमत्व अप्रतिम टेक्निकल क्रिकेट. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा ब्लॉकआउटचा मारा. स्वतःच्या पल्लतमध्ये चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी गोलंदाज रुपेश उल्वेकर अध्यक्ष आणि समोर फलंदाज सुरेश पाटील, तो महेंद्र पाटील. महेंद्र पाटील त्रिवेणी इलेव्हन. पुन्हा एकदा झेल उडालाय आणि झेल कॅरी केलाय. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका, पहिली विकेट गारत तनुजा आसऱ्याला. लय बोल बाला राजेश काथारा नेवालीवाला, ज्यांच्या वाढदिवसाला तुमच्या सर्वांच्या भेटीला येईल एक आमदार ट्रॉफी आणि 40+ साठी फ्री एंट्री. बरोबर ना दादा? 1 रुपया एंट्री. 1 रुपया एंट्री आहे आणि त्या 1 रुपयासाठी आमच्या स्पॉन्सर संतोष भोईरने लोन घेतलाय. आता डॉक्युमेंट सबमिट केलंय, कारण 1 रुपया एंट्री फीज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डायरेक्ट तिकडे फाईल टाकलेली आहे. तर पाहूया दत्ता शेठ पाटील वलवली स्कूल कमिटीचे अध्यक्ष हे सुद्धा सामन्यात आनंद घेतात आणि पिस्तूल बाजाचे मालक. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन रुपेशजी उल्वेकर. बघा पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. सुरक्षित रक्षण पाहायला इथे मात्र धोका निर्माण झाला असता, परंतु फिकी विषय झाले. बघा प्रीतम पाटील 30 सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असताना सुद्धा काय गोलंदाजी होतो, काय म्हणाल? नक्कीच, कारण कंट्रोल गोलंदाजी आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता जो बॉल पकडला
श्रीखंडपेक्षा गोड कोण असेल तर श्रीचंद असं म्हटलं जातं. तोच आदरणीचा श्रीचंद आपण पाहतोय. आणि कंट्रोल गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणतात. टप्पा चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. महेंद्र पाटीलचा ओळखीचा शॉट आहे हा. शॉट महेंद्र पाटील नेहमी खेळतो आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. महेंद्र पाटील द क्वालिटी प्लेअर, द क्वालिटी बॅट्समन आला त्याच्या बॅटमधून सनसनीत चौकार. स्कोरिंग मध्ये आपण पाहिलं शंकुनाथ गर्गे टेंगोडे आणि सुधीरजी आगलावे कोलवाडी. सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन सर्व संतोषजी भोईर. पुढचा चेंडू बघा, प्लेसमेंट भारी आहे. ओ जीवनदान. आता मात्र वाघाच्या जबड्यात घालून हात मोजून त्याचे दात. यह आहे मराठ्यांची दात. आता मात्र श्रीखंड एक्सपायरीचा होता की काय असा विचार पडला, कारण झेल सुटली आहे आणि झेल किती माग ठरणार. कारण महेंद्र पाटीलची झेल होती आणि महेंद्र पाटील महत्वाचा खेळाडू. आपल्याला अजून एक फायनल खेळायची आहे. रुपेश उलवेकर तुम्हाला, महेश भोईर तुम्हाला निवेदन आहे. सामना 5 षटकांचा खेळवायचा आहे. कमिटीचा निर्णय आहे. जरा आपण स्पीडअप करा. त्यानंतर पण सागर पाटील जर कमी पडला ना तर हा विभाग कुठे कमी पडत नाही. नाईट मॅच खेळू 10 ओव्हरची. ही पण ताकद आपल्या विभागामध्ये आहे. कारण ऑलरेडी अख्ख्या रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाकडे ग्राउंड नसेल तसं भव्य ग्राउंड या विभागाकडे. आपल्या एकदा विभागाच्या सर्व खेळाडूंसाठी, सर्व दानशूर व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टेंबोडा ग्रामस्थांसाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजेत. 100% जबरदस्त मैदान उपलब्ध केलंय आणि याच मैदानावर रायगड ठाणे 40+ लीग तुमच्या भेटीला येईल. हिमांश एंटरप्राइजेस आयोजित रायगड ठाणे 40+ मास्टरची स्पर्धा पाहायला मिळेल लवकरच. आणि मी आल्या म्हणालो की इथे फोकस पण उपलब्ध आहेत, नाईट पण आपण करू शकता. कारण तुमच्या विभागामध्ये कशाची कमी नाही. इकडे असतो तर सगळ्या मॅची गेलेलो असतो. आता विभाग बदलायला लागेल मला. नितीन कातारा स्कोर झाला. स्कोर गाडीवर 7 धाबा. नितीन काका. बघूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जबरदस्त भन्नाट गोलंदाज. आणि याचबरोबर सुवर्ण संधी आहे नितीन काथारासाठी. प्रत्येक विकेटसाठी 1000चं पारितोषिक राजेश काथारा यांच्या माध्यमातून. आज नितीन काथाराचा खेळ आहे ना उंचावला, कारण ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये संघाला गरज होती, गोलंदाजी चांगली टाकली, 2 धावा दिल्या होत्या. मात्र पहिल्या चेंडूमध्ये लाफ करण्याचा प्रयत्न रुपेश उलवेकर खाली चुकला आणि झेल मात्र मुकला. कारण पहिला विकेट 1000 रुपये आलेल्या खिशात ते बाहेर पडले आणि रुपेश उलवेकरनी केली चुकी आणि धावसंख्या 1 जरी मिळाली मात्र महत्वाचा विकेट गारद होता वाचला. आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8. कॉन्फिडन्स इथं जवळ आहेत ना, मी तुला आंबे जवळ आहे. कॉम्बिनेशन चुकलं जरा प्रीतम पाटील कॅच घेताना. जर कॉम्बिनेशन बरोबर झालं असतं नक्की झेल कॅरी झाला असता. पण राजेश काताराच्या खिशातनं पैसे काढायचे खाऊ काम नाहीये, बघितलं. आणि दुसरा चेंडू आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतो. नितीन काथारा समोर प्रवीण. काय टेक्निकल. मात्र इथे काय घडलंय, आता मात्र घडली चुकी. पंजा आहे का? यस, हा आला पंजा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 आणि प्लस चौकार. या 5 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजे 13. धावसंख्या 13 ऑन स्कोर बोर्ड. नितीन काताराने पहिला बॉलमध्ये पहिला विकेट प्राप्त केला होता, मिस झाली कॅच. त्याच्यानंतर हा चुकीचा चेंडू यष्टी रक्षक कमलाकर पाटीलला समजलं नाही. त्याचं बॅकअप आपण गणेश टेंबेला पाहतोय, त्यालाही सापडला नाही. 1+1 असे 1+4 अशा 5 धावा आल्या. याने या पंजाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13च्या घरामध्ये. समोर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो नितीन कातारा, एक यशस्वी खेळाडू नेवाली संघाचा. चांगला चेंडू टॅप केलाय, मात्र गोटीरामने पुन्हा चुकी केली. 1-2 मध्ये कन्वर्ट होईल का?
कॉल केलाय. मात्र महेंद्र इथं थोडंसं चपलाई दाखवतोय. 1 ला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि या 2 धावेनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15. आता मात्र नितीन कातारा थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड दाखवतोय, मात्र त्याला सपोर्ट तसं मिळत नाही. 1 धाव होती तिथे 2 मिळाल्या. हे कॉन्ट्रीब्युशन खूप गरजेचं आहे. सेव्हिंग इज इक्वल टू अर्निंग असं म्हटलं जातं. सेव्ह करणं गरजेचं आहे, कारण नंतर तुम्हाला कामा येतात. परत लॉफ करायचा प्रयत्न, मात्र डीपला बॉल पडला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही, नकार दिला, कारण चप्पल फिल्डर आपण तिथं पाहतो रुपेश उलवेकर. आता मात्र चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. आणि राजेश कातारा इथे स्तुती करतात की यावर्षी आमच्या टीममध्ये सर्वात फॉर्ममध्ये असणारा फलंदाज कोण असेल तर नितीन कातारा, आणि सर्वात फॉर्ममध्ये कोण गोलंदाज असेल तोही नितीन कातारा. नितीन काताराचा चांगला चेंडू टॅप केला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण ऑन साईडला आपण पाहिला. रुपेश उलवेकर बॅकअप चांगला, थ्रो चांगली. एकाच धावमध्ये समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17. आता 17चा खतरा आला. हा एक डायलॉग कॉमेंटेटरचा फिक्स झालेला. 17 आला की खतरा बोलायचं. 17 का खतरा. लेट्स सी काय घडतंय. आता मात्र नितीन कातारा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतो. प्रवीण चांगली फलंदाजी करतोय, टॅप केलाय, लॉफ. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. ज्या पद्धतीने लॉफ करायचा प्रयत्न होता, टायमिंग साधता आलं नाही, मात्र त्याला गॅप मिळाली आणि गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं चौकारासाठी. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21. शेवटचा चेंडू पाहतोय काय घडलं. पहिल्या बॉलला कॅच होती, त्याच्यानंतर मिस फिल्डिंग गोटीरामकडून, आणि आता हा गॅपला शॉट. पंजा आला. 1+4 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या. त्यामध्ये पंजा मिळाला, कॅचमध्ये 2 धावा मिळाल्या, त्याच्यानंतर गोटीरामकडे 2 धावा मिळाल्या. म्हणजे 100% देण्याचा प्रयत्न करतोय नितीन कातारा, पण तो कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी क्षेत्ररक्षक करत नाही. आतापर्यंत चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री जाईल का? नाही जाणार. विटामिन झेड जो पाले संघाचा विटामिन झेडचा जो प्रोडक्ट आहे तो इंटेक केलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळे बघा, जो प्लेअर ऑन साईडला होता तो स्ट्रेट ड्राईव्हच्या शॉटला सहज पकडलं. इंटरनॅशनल लेवलला पण हा शॉट आपण ट्रॅव्हल करताना पाहतो बाउंड्रीला. मात्र 100% एफर्ट्स आपण इथे पाहिले. आपण रुपेश उलवेकरकडून धावा वाचवल्या 2 आणि धावसंख्या धावफलकावर पाहतो 23. विटामिन झेड हा प्रोडक्ट फक्त पाले बुद्रुक फुलेसवाडीमध्ये भेटतो. कोणाला पाहिजे असेल तर प्रीतम पाटील यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद अशोकजी. हे होते अशोक उलवेकर. ओल्टू सागर पाटील. टीव्ही दावा दाखल करावं लागलं. अस्तित्वाची लढाई शेतीचे प्रयत्न करावे लागेल, कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल. प्रयत्नांकी परमेश्वर. ही ट्रॅफिक कोण घेऊन जाणार आणि 2025 आधी ओळख प्रीमियर विभाग लीगवर कोण आपलं नाव कोरणार सुवर्णाक्षरामध्ये. याच दरम्यान एक सूचना आली आहे प्रदीप पाटील नेवाली यांच्या माध्यमातून की जसा राजेश कातारने काकावर पैसे लावले नितीन कातारावर, त्यानंतर त्याने विकेट घ्यायचं सोडून रन लुटल्या आणि धावसंख्या खर्च केल्या 16. ओल्टू सागर पाटील पारगाव. धन्यवाद प्रीतम पाटील सर पडगे. समालोचन क्षेत्रामध्ये मला जर पडगा आणि हा विभाग जर कोणी दाखवला असेल तर कालुंद्रामधून पहिला उचलणारा माणूस प्रीतम पाटील. त्यावेळेला कालुंद्रामध्ये समालोचन करत असताना मला त्यांनी समालोचन ऐकलं आणि डायरेक्ट सांगितलं पडगा प्रीमियर लीगला तुम्ही आम्हाला पाहिजे, आणि सालाबादप्रमाणे या लीगला पण मी बसतोय. खरोखर सर्व कमिटी मेंबरचा मी धन्यवाद म्हणतोय संधी दिल्याबद्दल. पुढचा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू जाते अरुंद कार्पेट. आता मात्र एका टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर केलाय क्षेत्ररक्षकानं आणि पंच दर्शवतात आलाय आलाय नशिबाचा चौकार. काय म्हणा प्रीतम पाटील? नाही, जबरदस्त. मात्र हा स्क्वेअर कट जो महेंद्र पाटीलची ओळख आहे. महेंद्र पाटीलला कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना रणजित पाटील टेंबोडे असेल, महेंद्र पाटील असेल, हा शॉट एवढा सुंदर खेळतात ना की ज्यानंतर बॉल कनेक्ट होतो ना ते बघण्यासारखं असतं. आणि ह्या टायमिंग महेंद्र पाटील आणि रणजित पाटील टेंबोडे या दोघांकडे आहे. आतापर्यंत आपण महेश भोईरचा हा चेंडू सुरेख होता, मात्र चांगलं कनेक्शन आपण महेंद्रच्या पाठीमागून पाहिलं. थोडंसं बॉल पुढे, मात्र काय यष्टीरक्षक आहे. आता ह्याला म्हणतात वय वर्ष 50 कमलाकर पाटील नेवाली.
जबरदस्त. वयाच्या 55. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कमलाकर पाटीलसाठी. जर खरंच तुम्ही क्रिकेट प्रेमी आहात तर या वयामध्ये एवढं सुंदर यष्टीरक्षण आपण कमलाकर पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. आणि इथे एक ट्रॉफी ठेवण्यात आली आहे स्वर्गीय रविशेठ पाटील पडगे यांच्या माध्यमातून. बेस्ट विकेट किपर ट्रॉफी असेल आणि ती विकेट किपरची ट्रॉफी नक्की त्याचं मानकरीमध्ये त्या लिस्टमध्ये कमलाकर पाटील याचं नाव जोडलं गेलेलं आहे. ओल टू सागर पाटील. हात थकले पाय थकलेत शरीर साथ देत नाही. कारण नाही संपली आता मात्र 40+ मध्ये आलो. एक झेल सुटला तरी काय हरकत नाही, दुसरा आपण सूर मारून घेऊ. ही क्रिकेटची नशा आहे भाई, मरते दम तक छुटेगा नाही. हा 40+ क्रिकेट आहे. हार्डवर्क करणं अतिशय महत्वाचं आहे. काय म्हणाल? येस 100%. आपण जर विचार केला ना हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क पण करणे गरजेचं आहे. कारण आपण शरीराच्या खांद्याच्या खाली हार्डवर्क करू शकतो पण जे डोक्याने काम होतं ते स्मार्ट वर्क इथे करायची गरज होती. आणि पुन्हा काकाच्या हातमधून सुटला झेल. एकाला धाव केली कन्वर्ट 2 पोचला होता मात्र थोडी अवघड कॅच होती. ती काय झेल घेऊ शकला नाही काका आणि कॅच क्रमांक 109 आपल्याला इथे पाहायला मिळाली. कम्युनिकेशन प्रीतम पाटील थोडंसं रुपेश विलेकरची सुरुवात जरा खराब झाली. आतापर्यंत 2 झेल सुटलेत आणि झेल जरा हार्ड होते परंतु काय करणार. खारघरवरनं बुलंद केलेला गोलंदाज मात्र जबरदस्त परफॉर्मन्स देतोय परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. हे महत्वाचं आहे. महेशचा चेंडू, महेश भुरे यांचा चेंडू दुसरीकरित्या खेळून काढला आहे. इथे मात्र धाबा चुरण्यामध्ये दोन्ही फलंदाज अतिशय यशस्वी चप्पल आहेत. दमदार खेळ पाहायला मिळतोय. बॅकअप बघा यष्टीरक्षकचा कमलाकर पाटील वयवर्ष 55. फिल्डर आला नाही पण बॅकअपसाठी आला याचं कौतुक केलं पाहिजे. खेळामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुमचं कॉम्बिनेशन कसं असायला पाहिजे याचं जिता जागता उदाहरण आपण कमलाकर पाटील याच्या माध्यमातून पाहतोय. 30 धावा प्रकार लागला. समोर फलंदाज प्रवीण लॉफ केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. मकरंद मस्कर बनेल दर्शक आणि चेंडू ट्रॅव्हल केलाय 6 धावांसाठी षटकार. छत्तीस धावा, एक चेंडू बाकी असेल. काय जबरदस्त फलंदाजी झाली. या दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करे. हे आपण पाहिलं प्रवीण आता मात्र झेल सुटली आहे. इनसाइड एज लक्षात आली नाही. आता मात्र केज ड्रॉप झाली आहे. ज्या प्रवीणच्या विकेटची गरज होती मात्र तुम्हाला जर सांगेल ना विकेट किपिंग करत असताना तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कॅच सुटली आपण म्हणतो पण फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुम्हाला त्याच्यावर रिॲक्ट करायचा असतो त्या कॅचला. म्हणजे कॅचला कट होणार आणि बॉल तुमच्याकडे एज लागून कोणत्याही डायरेक्शनला जाईल तर फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला तिथे लक्ष द्यावं लागतो. आणि ह्या चुका नॉर्मली इंटरनॅशनल लेवललाही आपण पाहतो. तर हे कौतुकास्पद आहे कारण बॉल त्यांनी अडवलाय. आणि कमलाकर पाटील वयवर्ष 55 किती वेळा उल्लेख करायचं कारण चांगलं खेळ आतापर्यंत याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पण कौतुक करावं लागेल आपल्याला पालकर साहेबांचं आणि त्याचबरोबर प्रवीण कुंभाराचं कारण त्रिवेणी स्पोर्ट्समध्ये या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण लीगमध्ये जबरदस्त आहे. हेमंत पालकर जे आतापर्यंत कर्नाल स्पोर्टला प्रॅक्टिस करतायत त्याचा फायदा दिसतोय. प्रवीण वयवर्ष 50 पालकर साहेबांचं जवळपास तितकं वय असेल आणि त्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटमध्ये का दिसतंय कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ऑल टू सागर पाटील. विकेट किपरचं कॉम्बिनेशन एक गोलंदाजावर 50% असणं गरजेचं असतं कारण त्या फलंदाज कुठल्या मुवमेंटला खेळतो हे विकेट किपरला अतिशय जवळून दिसतोय. त्यामुळे विकेट किपर अतिशय चप्पल असावा लागतो. पुढचा चेंडू बघा यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये हेमंत पालकर प्रत्येक चेंडू बॅटवर परफेक्टली कलेक्ट होतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 38 धावा. या साईडनं त्या साईडला त्या साईडनं या साईडला चेंडू मात्र वळतोय. बघा प्रेक्षकांची लयलूट गर्दी या मैदानावर पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पण एकदा जोरदार प्रहार झेल आहे की षटकार पाहायला मिळेल आणि उत्कृष्ट असा झेल अध्यक्ष या नावाने असणारे रुपेश उलेकर चित्ता ग्राउंडचा.
पाले बुद्रुक आणि दुसरा म्हणजे आदई. हे दोन गावामध्ये जे फिल्डर आहेत, कारण निलेश वाघमारेचा आम्ही भांटिया ग्राउंडवरचा आत्ताही झेलपडगा कधी विसरू शकत नाही. आणि त्याचबरोबर पाले टीमचा जयदास असेल, आपला रुपेश असेल, अशोक उल्वेकर असेल, प्रबोध गोपी असेल, आदई संघाचा दीपक शेळके असेल, त्याच्यानंतर आपण निलेश वाघमारेचं नाव घेतला आणि त्याबरोबर शंकर मस्कर, त्याबरोबर महेंद्र पाटील, असे खूप सारे क्वालिटी फिल्डर्स आपण इथे पाहतो. त्याच दरम्यान अविनाश शेठ उल्वेकर यांचं आगमन होत आहे. साहेब मनापासून आभार. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया. शंकादेवीचा चेंडू गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मकरंद मस्कर, हो व्हेरी गुड डिलिव्हरी, गुडलेस पडला. चेंडू पडल्यानंतर अप्रतिम दर्जाचा चेंडू पडलाय. व्हेरिएशन गती परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक करून देणारा षटक पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र रोखून ठेवली, धावसंख्येला आकार दिलाय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर धावा झाल्या धावफलकावर 38. विकेट 3 बाद 38. स्कोरिंग मध्ये जबरदस्त, अजूनपर्यंत सकाळपासून एक सुद्धा चुकी नाही दोघांमधून. जबरदस्त स्कोरिंग. फुलटा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, परंतु प्रॉपर कलेक्शन झालं नाही आणि जिथे मैदानामध्ये वाघ आहे, महेशच्या हातामध्ये चेंडू गेला तर झेड सुटणं नामुश्किल आहे. सिंगल हँडेड बॅटिंग करतोय. जरी 3 कॅच सुटल्या असतील तरी पण फायदेशीर आहे. गणेश मात्रे टॅप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. मकरंद मस्कर, ज्या मकरंद मस्करने या पावसाळ्यापासून स्वतःकडे सर्व कर्णधारांचं लक्ष अट्रॅक्ट केलाय, तो मकरंद मस्कर गोलंदाजी करत असताना आपलं 100% देतोय. मकरंद मस्कर समोर फलंदाज गणेश मात्रे, आदई. मोठा फटका मारचा प्रयत्न, जबरदस्त यष्टी रक्षण, बॅट ब्रश केली खाली आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या 38. प्रीतम पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आणि ज्यांच्या माध्यमातून, प्रीतम पाटील ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण परगा प्रीमियर लीग साठी सहकार्य असतं, असे सचिनदादा भोईर यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपल्या सचिनदादा भोईर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करूया. 100% सचिन भोईर पडगे यांचं मोठं योगदान असतं, कारण दरवर्षी आपण 4 वर्ष लगातार सचिन भोईर यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण विभागाला टी-शर्ट देण्यात आले आहे. असे सचिन भोईर, एक युवा नेतृत्व पडगे गावाचं, यांच्या माध्यमातून मोठं योगदान. मग त्यांचे भाऊ योगेश भोईर असतील किंवा अशोक भोईर असेल, हे प्रत्येक जण विभागामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन 100% देत असताना आपण नेहमी पाहतो. मैदानाकडे बोलूया. मैदानात मॅच चालू आहे. शेवटची वर गोटीराम पाटील. गोटीराम पाटील एक वल्लभ संघाचा जबरदस्त लेफ्ट आर्म फास्टर बॉलर, ज्याच्याकडे स्विंग आहे, यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणू शकतो. मात्र समोर फलंदाज प्रवीण कुंभार. प्रवीण कुंभार जो आतापर्यंत फॉर्ममध्ये आहे. धावसंख्या 38. लास्टचे 2 बॉल आपण शेवटचे पाहिले जे डॉट चेंडू आले, त्यानंतर थोडासा प्रेशर बिल्डअप झाला बॅटिंग करत असताना. मात्र कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. सेमीफायनल जिंकायची आहे, ट्रॉफीसाठी जर जायचं आहे तर आपल्याला इथे या ओव्हरमध्ये मोठ्या फटके मारायची गरज. चांगला चेंडू. आता मात्र गोठीराम यांनी दिलाय हातरा. गणेश मात्रे बॅक टू पॅव्हिलियन.
याच दरम्यान संतोष पाटील लाल्या याच्यासाठी गुड न्यूज आहे. प्रत्येक षटकारास सुभाष शेटशेट ठाकूर आणि संतोष भोईर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चांगला चेंडू टॅप केला, लॉफ करण्याचा प्रयत्न, एक बाउन्स उचलला. काका चांगले क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला, एकच धावामध्ये समाधान मांडतोय. आता स्ट्राईक रोटेट झाली. संतोष पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी सुभाष शेटशेट ठाकूर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अविनाश शेठ उलवेकर यांच्याकडून पण षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा संतोष लाल्या याच्यावर हा प्रेम आहे. 1000 ओके. दत्ता पाटील यांच्याकडून 1000 मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच उडाला. गोटीराम चुकी करणार नाही. लालू 2000 बक्षीस होता मात्र त्याचा फायदा उचलू शकला नाही. लालू संतोष पाटील बॅक टू पॅव्हिलियन. उंच सिक्सर माराया केला. एकत्र आलेत बघा. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात कॅल्क्युलेशन, याला म्हणतात कॉम्पिटिशन आणि याला म्हणतात आत्मविश्वास. क्रिकेटमध्ये मूल मंत्र आहेत क्रिकेटचे. तुमच्यामध्ये डिटर्मिनेशन असलं पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे, सिन्सिरिटी असली पाहिजे, स्किल्स असलं पाहिजे, कमिटमेंट असलं पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही क्रिकेट खेळू शकता. आणि ज्या गोष्टींमध्ये हे तत्व जर तुमच्या क्रिकेटचे असतील तर तुम्ही क्रिकेटला 100% देऊ शकता. पण हे तत्व आता आपल्याला गोटीराम पाटीलच्या माध्यमातून दिसतंय. धावसंख्या 39. परफेक्टली षटकातील पुढचा चेंडू, अप्रतिम ब्लॉकआउटचा मारा. इकडे बघा क्षेत्ररक्षण मात्र जबरदस्त, दमदार क्षेत्ररक्षक. असं वाटत नाही प्रीतम पाटील की 40 स्पर्धा चालू आहे. दमदार आयोजन आहे. ग्राउंड मात्र सुंदर आहे आणि खेळण्यासाठी पण अनुकूल अशी खेळपट्टी. नक्कीच. तुम्हाला 40+ एक उदाहरण देतो. मी 5 वर्ष अगोदर 40+ चालू केलं आणि त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला एक गोष्ट परिवर्तन दाखवतो की जो खेळाडू 5 वर्ष अगोदर 40+चा खेळ चालू केला तो त्याला जर कोणी अगोदर बघितला असेल तर तो वाकून चालायचा. पण आता फिटनेस लेवल एवढं चांगलं वाढलं आहे कारण एक धाव आरोग्यासाठी ज्याला म्हणतं. आणि फिटनेस लेवल बघा काय जबरदस्त आहे. प्रवीण कुंभार वय वर्ष जवळपास 50 आणि इकडे जयदास मोपी आपण पाहतोय. कारण फिटनेस गरजेचं आहे. आणि याचा जिता जागता उदाहरण जर कोण असेल तर सुभाष ठाकूर. तुम्हाला सुभाष ठाकूर खेळताना पाहतो पण सुभाष ठाकूर आज जर फिट आहे आणि खेळू शकतो, नाहीतर बेडवर असता या क्रिकेट मुले. कारण सुभाष ठाकूर विदाऊट बेल्ट खेळू शकत नव्हता पण तो सुभाष ठाकूर 100% फिटनेस आपल्या पाहतोय. विकेटच्या मागे विष्णू अवतारात आपण त्या बघतोय तिकडे सुभाष ठाकूर आहे ना. सुभाष ठाकूर सर्वांना नमवू शकतो. प्रीतम पाटील सर्व खेळाडूंना नमवू शकतो परंतु सागर पाटीलला नमवू शकत नाही फलंदाजीमध्ये 100%. कारण हे मी पाहिलंय चिचपाड्याच्या मैदानामध्ये सुभाष ठाकूरला बॅक टू बॅक 2 चौकार या सागर पाटीलने मारले होते आणि ते मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42. पाहूया काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. रणनीती चांगली आहे. गणपती बाप्पा मोरया इथे मात्र करतात. आता मात्र बघूया गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धेची सुरुवात झाली. श्रीफळ अर्पण केला. हे गणराय हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे. आणि आता मात्र हालत झाली. साखरपुडा झाला. तिलक समारंभ झाला. आता मात्र डायरेक्ट वरात 12च्या आत घरात. आता वरातीचं टायमिंग झालंय आणि 7च्या आत घरात. बघा प्रीतम पाटील परफेक्टली टायमिंगला सामने तुमचे संपत आलेले आहेत. अप्रतिम आयोजन हेच आहे. परफेक्ट टाइम परफेक्ट कार्यक्रम. आणि नाही झाला तर नाईट मॅच 100% होणार. तर तुमच्या आमच्या सर्वांच्या माहितीसाठी तुम्हाला सुवर्ण संधी आणि गुड न्यूज आहे. लवकरच दत्ता शेठ यांच्या दावणीला 40गाव एक्सप्रेस बाबा बैलाचं आगमन. त्याचबरोबर आमचे राजेश शेठ कातारा मैदानाचं मोजमाप करण्यासाठी मॅच. अच्छा ते थोडंसं संध्याकाळी हेल्थ प्रोडक्ट घेतात. ते इंटेक करतात हेल्थ प्रोडक्ट हेल्थ ड्रिंक्स ते घेण्यासाठी आता तिकडे चाललेत. त्रिवेणी 11 थोडंसं स्पीडअप करायचं आहे आपल्याला भाऊजी.
त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली थोडं स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टार्गेट असेल 43 धावांचं, 42 धावा काढून 43 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. ते ठेवलंय विहान खाडेकर वलभ संघासमोर. याचबरोबर आपण शंकर मस्कर यांचाही उल्लेख केला पाहिजे. काय कार्य आहे, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्यावर एक जबाबदारी दिली आहे, 2 दिवस न थांबता ही जबाबदारी 100% पार पाडत असताना शंकर मस्कर आमचे भाऊजी आहेत, शंकर मस्कर यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर शरद भोईर यांचंही कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी हे सुंदर आपल्याला जो ग्राउंड सजवला आहे, या ग्राउंडमध्ये मंडप डेकोरेशन, जो राज मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर शरद भोईर यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर जे अंपायरिंग करतात सत्यवान काकडे असतील, त्यानंतर आपण हरिश्चंद्र फडके असतील, आणि त्याचबरोबर आपले अनिल टेंबे सर असतील, या तिघांचाही मनापासून धन्यवाद. कारण जबरदस्त एकही गालबोट लावू दिला नाही आणि अचूक निर्णय आपल्याला यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशोक उल्वेकर यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण तेही अंपायर आहेत, पण त्यांनी सांगितलं मला संधी देऊ नका, माझ्या मित्रांना संधी मिळेल. त्याच अविनाश शेठ उल्वेकर सुवर्ण संधी, की सर्व संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. कोणत्याही प्रकारची हॅट्रिक असेल त्याला 500 रुपये अविनाश शेठ उल्वेकर यांच्या माध्यमातून असतील. वाईड हॅट्रिकला नसतील आणि सुवर्ण संधी गोलंदाजांसाठी वाईड हॅट्रिकसाठी पण 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तुला द्यायला लागेल. वाईट हॅट्रिकसाठी पहिल्यांदा असं बक्षीस ठेवण्यात आलंय. 500 रुपयाचं पारितोषिक असेल वाईट हॅट्रिकसाठी. चला ग्रुप मीटिंग नको प्लीज. आपण पाहू शकतो राजेश काथारा आपल्या सहकाऱ्यांसोबत हेल्थ ड्रिंकचं सेवन करत असताना, कारण थोडंसं जिममध्ये जातात तर हेल्थ ड्रिंक घेण्यासाठी ते आता आपल्याला लेग साईडला पाहू शकतो, आपण पाहू शकतो त्यांना. याच दरम्यान अंपायर्स प्लीज मॅच स्टार्ट करायचं आपण. चल प्रवीण टाइमपास नको. प्रवीण कुमार चला स्पीडअप करा, आणखी सामना खेळवायचा आहे. जरा पंच प्लीज घाई करा जरा, टाइम इज मनी. कारण अंधारेला रात्री आहे, दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे. सत्यवानजी काकडे सामना तरी चालू करा. तसं प्रीतम पाटीलने सांगितलं जास्त जर कालक झाला तर आपल्याकडे फोकसची व्यवस्था आहे, पण ज्यांचं काम आहे दमदार अप्रतिम, 2 दिवस ज्यांनी सहकार्य केलं, चेंडू कुठे गेला कसा गेला देण्यापासून ते घेण्यापर्यंत, आणि खेळाडूला काय झालं तर सर्व डॉक्टर इथे उपलब्ध आहेत. अप्रतिम कामगिरी, धन्यवाद. त्याचबरोबर रॉकी डीजे आपण पाहतोय. आज 2 दिवस रॉकी डीजेने हा पूर्ण ग्राउंड दंदन केला आणि पहिलाच चेंडू कव्हरच्या डायरेक्शन्स मध्ये टॅप केला. 1 धाव तर मिळाली. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी 4 धावा. ओव्हर टू सागर पाटील. धन्यवाद प्रीतम पाटील सर. 4 धावेने खाते खोडले. तर बघूया, टार्गेट मात्र कमी आहे. त्याचबरोबर इथे रेकॉर्ड आले. 4थी मॅच आहे. पहिल्या चेंडूवर महेश भोईरच्या चौकार होतो. प्रत्येक 4 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार मारला. हेमंत पालकर कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअपला माहिती प्रदीप पाटील. एकच धाव मिळेल आणि एका धावानी धावसंख्या आपण पाहतोय 5. 43 धावा काढायच्या आहेत, 43 धावा डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र कोण जिंकणार कोण हारणार येणारे 30 चेंडू सांगून जातील. मात्र तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागेल, कारण ही मॅच जिंकलं नाही तर दिवसभर तुम्ही काय केलं 2 दिवस ते महत्वाचं नाहीये. कारण ही मॅच जिंकलात तर ट्रॉफीसाठी मानकरी ठराल. ओव्हर टू सागर पाटील. हरिपाठ चांगले केलेत, कीर्तन चांगले केलेत, प्रवचन चांगले केलेत, पण तो काल्याचं कीर्तन महत्वाचं होणं गरजेचं आहे. आणि आता मात्र काल्याचं कीर्तन कोणाच्या बाजूने जाणार आणि चेंडू सीमा पार चौकार. आणि काल्याचा प्रसाद झाला पाहिजे आणि काल्याचा प्रसादाला हा चौकार आला. आणि मला वाटलं तुम्ही रुपेशला बघून काल्या असं म्हटलं, काल्याचा प्रसाद असं म्हटलं काय.
हेमंत पालकर याच्या बॉलवर हा आला जबरदस्त लॉब षटकार. आता मात्र बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत आणि इथे विहान खाडेकर, प्रकाश खाडेकर यांचा संघ आहे. प्रकाश खाडेकरला खुश करण्यासाठी हा आला षटकार. तो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारला षटकार. स्कोर गार्डवर स्कोर. महेश भोईरला रोखणं मात्र कठीण होऊन बसतं मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी. रुपेश शुनवेकर अनस्टॉपेबल फाइटर है रुपेश. कारण जावेद अख्तर यांचे दोन शब्द आहेत की जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिलें है तो रास्ते है तो फासले है तो विश्वास है की फाइटर हमेशा जीतता है. आणि तोच फाइटर मैदानामध्ये फाइट करतोय रुपेश शुनवेकर. काय बॅटिंग केली आहे, क्वालिटी बॅट्समन. ओव्हर टू सागर पाटील. हा चेंडू पडल्यानंतर सांगतो. जबरदस्त लॉफ, बॅक टू बॅक बाउंड्रीज, सिंगल हँडेड बॅटिंग आपण पाहतो रुपेश शुनवेकर कडून. कारण मागच्या मॅच मध्ये पण 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अविनाश शेठ उलवेकर यांच्याकडून. मोठ्या बंधूने छोट्या बंधूला बक्षीस लावलं आणि आता मात्र क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं. काय जबरदस्त. तुम्ही पाहिलं स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळालं, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि काव कॉर्नरच्या पलीकडे षटकारी पाहायला मिळालं. आता मात्र ज्या पद्धतीने आपल्याला चेस करायचंय त्या चेस मध्ये चेसिंग स्टार काय असतं हे दाखवत असताना दात खाऊन असा फटका मारला. डीजे परू याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय राजेश शेठ काथारा यांच्या माध्यमातून. दादा सरकार. का मला रवींद्र भोईरने बिग बॅशचा कॅप्टन निवडलं आणि का मला एवढी बोली लावली त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. शोर कितना भी बुरा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता, वो मांस ही खाता है. हे बरं झालं तुम्ही बोलले ना. तर काही लोकांनी त्याला सांगितलं की काम करायचंय रायगड ठाण्यासाठी म्हणून तुला कॅप्टन बनवलंय. त्याला कॅप्टन बनवलं त्याच्या क्वालिटीने. आज या विभागातील सर्वात हार्ड हिटर ज्याने पावसाळ्या क्रिकेटमध्ये 18 धावसंख्या, पावसाळ्या क्रिकेटमध्ये ज्याने 850 त्याच्या नावावर आहे तो 8 पाहिजेत. धावा 25 झाल्या. हॅलो हे बघा एक चिमुकला आपल्या वडिलांकडे म्हणजे विनोद पाटील, विनोद म्हात्रे यांचा चिरंजीव आपण पाहतोय. ते नाव काय, विहान. आता विहान खाडेकर 11 विहान तुझ्या टीमला हरवणार असं दिसतोय. मात्र मॅच अजून संपली नाही. जोपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच चालत नाही. लालू याचा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 2 मिळाल्या. प्रवीण नाराज आहे. प्रवीणला माहिती आहे 1-1 धाव किती महत्वाची आहे. आता मात्र धावसंख्येची गरज आहे 17 आणि चेंडू उरलेत 16 आणि चेंडू उरलेत 23 चेंडू 16 धावांची गरज आहे. कारण खुल्ली केली आहे मॅच. पण इथे मॅच जिंकायची असेल तर अजून दिल्ली दूर है. क्या बात है. सुरेश पाटील याचं परफेक्ट जजमेंट. नेवाळी संघाचा सुरेश जबरदस्त झेल घेतोय आणि आता मात्र महेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. 22 आणि गरज असेल कंपल्सरी चेसिंग मध्ये 16 धाव संख्येचे. आता रंगा सिच्युएशन मध्ये आले हा सामना. 9वी म्हणजे 10वीचा पाया. पाहूया तर बघूया. जर तुम्ही 9वी पास झालात तर मात्र 10वीला योग्यरित्या तुम्हाला पर्सेंटेज मिळू शकतात, ऍडमिशन चांगलं मिळू शकतं. पण नुसतं 35% 40% असं फायदा नाही. अभ्यास करणं गरजेचं आहे. तसं क्रिकेट आहे. मला प्रथम 100% खरं नाही, खरी गोष्ट आहे. तुम्ही बरोबर म्हटलात. 9वी मध्ये जे सायन्समध्ये फॉर्म्युले शिकतो आपण तेच 10वी मध्ये येतात आणि नंतर तुम्ही सायन्स फील्ड घेऊ शकता. पण त्यासाठी तुमचा बेस खूप महत्त्वाचा आहे आणि बेस क्रिकेटचा ह्या खेळाडूंना सांगायची गरज नाही. दीज आर द 40+ मास्टर्स. त्यांना सांगायची गरज नाही. 40+ म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे अनुभव आहे आणि लीग मॅचेस म्हणजे 14चे 14 13चे 13 खेळाडू सर्व मास्टर्स आहेत.
बघूया गोलंदाज प्रवीण कुमार. बघा टॅप करण्याचा प्रयत्न होता, हलकस पुश करायचा पॉईंट क्षेत्रामध्ये, पण चेंडू काय वळवलाय. आता बघा कान मंत्र सल्ला महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. 21 चेंडू 16 धावा, 16 धावा 21 चेंडू, 16 का गोला. चल के बोला. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. ता मात्र चेंडू आणि बॅटचा पॉपवर कनेक्शन झाला आहे. इथे मात्र बघा काय गरज होती का मित्रांनो, कॉल करा. कॉल केल्यानंतर ऍक्सिडेंट झाला असता आणि ऍक्सिडेंट डेंजर होतो. तुम्हाला फिल्डिंगमध्ये ज्यावेळी 2 प्लेयर एकामेकाला धडकतात ना तेव्हा जास्त इजा होते, याची काळजी घ्या. त्याचबरोबर राजेशजी कातारा यांनी मानवंदना तिथून दाखवली. मला दीपक शेळके पण तिथेच आहे, मानवंदना दाखवत आहेत. कारण ते हेल्थ ड्रिंक घेत आहेत, कारण त्यांना संध्याकाळी हेल्थ ड्रिंक घ्यावा लागतो, कारण हेल्थ कॉन्शियस आहेत ते. या विभागामध्ये आल्यानंतर आगळं वेगळं वातावरण निर्माण झालंय आणि सेन्सिटिव्ह होती जी ऊर्जा ती मात्र आणखीन वाढली म्हणजे समर्थन करण्यासाठी. कारण डीजे एवढा जबरदस्त आहे ना, कुठल्याही प्रकारचा घशाला त्रास नाही. किती बोला खरोखर कौतुक आहे तुझं. रॉकी डीजे परू आणि त्याचबरोबर शरद भोईर यांचं डीजे क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी आहे म्हणून 5 वर्ष कंटिन्यू त्यांच्याकडेच आहे काम, कारण क्वालिटी पाहिजेच. काही ठिकाणी सर्व काय असतं परंतु मायक्रोफोन सिस्टीम व्यवस्थित नसतं, लाईव्ह पण असते, परंतु इथे मात्र माऊली प्रसादची क्वालिटी क्लॅरिटी अप्रतिम आहे आणि प्रत्येक क्षणाचा टिप्पणी अप्रतिम. धन्यवाद तुमचं पण. आणि स्कोरिंग मात्र सुधीर आगलावेसारखा माणूस माझ्यासमोर बसलाय, काय टेन्शन नाही. आमचे मित्र प्रमोद आगलावे जरा बाहेर आहेत, परंतु त्यांचं बंधुप्रेम आमच्यावर नेहमीच आहे. प्रीतम पाटीलचं जर बंधुप्रेम, रवींद्र भोईरचं सर्वच बंधुप्रेम अतिशय दमदार आहे. आणि ज्या बैलाने सर्व काय मिळवून दिलंय ते दत्ताशेठ पाटील. कुठलंही नातं नसताना बैलामुळे एक नातं निर्माण झालंय भावाचं. बघा वाह, व्हेरी गुड कॅच. बघा डिफेंड करत असताना आपण पाहिलं प्रवीणचं भूमिका खूप महत्वाची आहे, कारण प्रवीणने पूर्ण 2 दिवसांमध्ये बॉलिंगमध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन, बॅटिंगमध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन आणि झेल सुंदर घेतला प्रदीप पाटीलने. आणि बॅक टू बॅक मला वाटतं आता 2 विकेट्स मिळाले आणि या विकेट्स नंतर आता प्रेशर बिल्डअप होईल. आता ही मॅच रंगणार, कारण जी 43 धावांची गरज आहे, जरी आपण धावा कमी असेल धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 19 चेंडू 16 धावांची गरज आहे. बघा मॅच मध्ये आता सिंगल डबल्सला खूप महत्व येणार आहे. तुमचं टेक्निकल क्रिकेट खूप महत्वाचं आहे आणि त्याच क्वालिटीचा बॅट्समन आपण पाहतोय, ज्याने धुंद्र्याच्या मैदानामध्ये याच कमलाकर पाटीलने जबरदस्त बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मारल्या होत्या. तोच कमलाकर पाटील नेवाली आता फ्रँचायझी क्रिकेटमधून खेळत असताना वियान खाडेकर करून खेळत असताना आपण पाहतोय. मात्र तंबू ठोकून जो ते नॉन स्ट्राईकला उभा आहे रुपेश शुल्वेकर, जो फायटर आहे आणि फायटर शेवटपर्यंत जोपर्यंत आहे तो मॅच हातात आहे. मात्र त्रिवेणी 11 कडे जो मास्टर माइंड आहे तो म्हणजे महेंद्र पाटील. शांत स्वभाव, करेक्ट कार्यक्रम कसं करायचं हे महेंद्र पाटीलला माहिती आहे. दोनही कर्णधार आमने सामने. प्रवीण याचा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, आता मात्र चुकी केली आहे आणि आता चुकी कोणी केली आहे. आता मात्र काय घडलंय, अंपायर डिसिजन इज आउट. मात्र कमलाकर पाटील 100% एफर्ट देत असताना इथे दिसले. मात्र बॅक टू बॅक 3rd विकेट. आता प्रेशर बिल्डअप होणार. 18 चेंडू 16 धावांची गरज. तुम्हाला 18 चेंडू आणि 16चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग लक्ष केंद्रित करा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. स्पीडअप करा प्लीज, कारण आणखीन आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ आहे, जरा घाई करा. अविनाशजी उलवेकर साहेब इथे बसलेले आहेत, दमदार व्यक्तिमत्व पालेबुद्रुकचे. आणि दादा सरकार किंग मेकर राजेश कातारा दादा आपल्या प्रावीण्य कक्षामधून सूचना देत आहेत.
ज्याच्या त्याच्या तोंडावरी आदे ओला प्रीमियर लीगचं आयोजन लय भारी. अध्यक्ष रुपेश जेवलेकर यांनी घेतलेली मेहनत, सर्व कमिटी मेंबर्सने घेतलेली मेहनत. जर तुम्ही खेळपट्टी बनवताना सहकार्य द्याल ना त्यावेळेला तुमची फलंदाजी आणि गोलंदाजी नक्कीच बहरेल. रुचकर असं भोजन 2 दिवस ज्याने आपल्याला भोजन दिलं राजेश्वर कातारा आणि दत्तशेठ म्हात्रे आपलं सुद्धा आम्ही स्वतःचे आभार व्यक्त करतो. स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही पंचांनी उत्कृष्टरित्या डिसिजन दिलं. तिन्ही पंचांचा आभार. षटकाधी पुढचा चेंडू चेंडू प्रॉपर कलेक्ट झाला नाही. इथं माझा प्रदीप पाटील बघा चित्ता काय जबरदस्त सेलेक्शन करतोय. रफ्तार का सौदागर संतोष पाटील लाल्या. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, कनेक्ट करू शकला नाही, टॅप केला खाली, एक धाव मिळाली, आउट झाला असता. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आपल्याला. 17 चेंडू 15 धावा. 17 चेंडू 15 धावांची गरज आहे. समीकरण बदलतं, इक्वेशन चेंज होतोय आणि इक्वेशनला आता कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. सिंगल डबल्सला प्राधान्य जरी दिला इथे एक धाव वाचवणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षक करत असताना आणि एक धाव मिळवणं गरजेचं आहे प्रकाश खाडेकर याच्या टीमला. खाडेकर 11 वलप, विपक्ष त्रिवेणी 11 वळवले. गतवर्षीचा चॅम्पियन संघ विनोद म्हात्रे एक दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार पॉन्सर, दोन्ही पॉन्सर स्ट्रॉंग आहेत. बघा काय प्लेसमेंट आहे. ओ जंप लगावली, ड्राईव्ह. इथे मात्र विचार करत काताराचं 100% एफर्ट्स बघा. काल गोलंदाजी करत असताना 100% एफर्ट्स आणि आता मात्र कॉन्ट्रीब्युशन काय असावं. कशी 1-2 धावा वाचल्या, इथे 3 धावा वाचल्या कारण बॉल ट्रॅव्हल करतो, आउटफील्ड फास्ट आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात पाहूया. षटकातील पुढचा चेंडू शरीराचा वेळ घेणारा चेंडू. गोलंदाजी मात्र सुरत होतोय. रुपेश जेवलेकर अजूनपर्यंत क्रिचवर आहेत आणि त्याचबरोबर विहान खाडेकर 11 साठी एक सुवर्ण संधी आहे की जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला प्रकाश खाडेकर स्पॉन्सर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विनोद म्हात्रे आपलंही अनाउन्समेंट इथपर्यंत आलं पाहिजे. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा बघूया. विकेटसाठी 1000चं पारितोषिक आणि ते पारितोषिक रुपेशचा का? अच्छा, रुपेशच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाहीतर आलेले खिशातनं परत निघाले पैसे. हा काकाच्या खिशात पडलेले ते निघाले, राजेश काताराचे, लालूचे पण निघाले. आणि आता मात्र सुवर्ण संधी पण झेल मिळालं. 1 धाव वाचली, 1 विकेट प्राप्त झालं. डिफेंड करत असताना त्रिवेणी 11 साठी 14 चेंडू पॉझिटिव्ह. 14 चेंडू 13 धावा. 14 चेंडू 13 धावांची गरज आहे. नियम जर विनोद म्हात्रे यांचा संघ या स्पर्धेमध्ये जर चॅम्पियन ठरला तर दत्ताशेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस यस, जबरदस्त जबरदस्त. आता मात्र गणेश टेंबे आलाय स्ट्राईकवर. लालू याचा शॉर्ट पिच चेंडू आणि आता आता विकेट मिळालाय लालूला. मात्र पैसे मिळू शकत नाही पण मान सन्मान कारण रुपेशचं विकेट आहे. दत्ता पाटील यांच्याकडून रुपेशच्या विकेटसाठी 1000चं पारितोषिक आपण पाहतोय. मात्र विचार करा की मुख्य प्राण्यांचा आता उल्लेख केला आपण बैलांचं. आतापर्यंत मुख्य प्राणी कोणी घरात ठेवलं तर त्याचं मान सन्मान होतं, पण आता मुख्य प्राण्यामुळे किती लोकांचं नाव उंचावलंय, किती नाव पूर्ण भारतामध्ये गाजलंय. अशा मुख्य प्राण्यांवर जीव टाकल्यानंतर ते आपलं नाव किती मोठं करू शकतात हे बैल शर्यतीच्या माध्यमातून आपण पाहतोय. विकेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धावसंख्या इक्वेशन काय? 13 चेंडू 13 धावांची गरज. 6 विकेट आतापर्यंत पॅव्हिलियनमध्ये परतलाय. मात्र जमेची बाजू रुपेश शुल्वेकर आता ही तंबू ठोकून उभा आहे. हॅलो आता मात्र आपण गोटीराम स्ट्राईकला आहे.
लालू याचा सुंदर चेंडू, काय लाईन आणि लेंथ आहे. लालूला मागे का ठेवलं होतं, कारण लालू हा सर्वांच्या मनातला लाल आहे आणि त्याने लाल केली आता मात्र समोरच्या टीमची. आता मात्र इथे लालूचं कॉन्ट्रीब्युशन 100% मिळालं. धावसंख्या चेंज झाली आहे, इक्वेशन बदललं. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 विकेट आतापर्यंत परतलेत, 4 विकेट आतमध्ये आहेत आणि या 4 विकेट हातात ठेवून आपल्याला 13 धावा काढायचे आहेत. समीकरण बदललं, 12 चेंडू 13 धावांची गरज. ठीक आहे. नाही चालत तू चालू आहे. द मॅच इज ऑन. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 विकेट गरज झालेत. आता थोड्याच वेळात तुम्हाला या विभागाची ताकद दिसेल. डे नाईट स्पर्धेमध्ये कन्वर्ट होणार ही स्पर्धा. आता थोड्याच वेळात या विभागामध्ये कुछ भी हो सकता है, बरोबर की नाही. ही ताकद आहे विभागाची. होऊ दे खर्च, कारण खर्च करण्यासाठी दानशूर लोक आमच्या सोबत आहेत. मागे वळून बघणार नाही. कवी झुकेगा नाही साला. पुष्पा हा चेंडू सुरळीतरित्या खेळून काढलाय. बघा क्षेत्रक्षम आता दर्जेदार होतोय. इथे मात्र प्रयत्नांची प्रकाष्ठा करावी लागेल, कंबळ कासावी लागेल, घाम घालावे. प्रश्न असणार आहे तो सिरीजची सायकल आणि चमचमणारी ट्रॅफिक कोण घेऊन जाणार. आता मात्र 11 चेंडू 12 धावा. महेंद्र पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल. रुपेश उल्वेकर याचा विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. दत्ता पाटील सरपंच बैलाचे मालक हरण्या आणि पिस्तूल. पुढचा चेंडू या षटकात येईल. बघा पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि त्यांना चकवून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय चौकार.
संपर्क करायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. आणि फायनल आपण खेळणार नाईटमध्ये, डे नाईट मॅच मध्ये कन्वर्ट झाली ही स्पर्धा. नाईटच्या मॅचेसाठी अब्दुल सर FSCC क्लबचे प्रोप्रायटर आणि जबरदस्त कोच, इंडिया कोलकाता नाईट रायडर्सला याला सपोर्टिंग टीममध्ये यांनी कोचिंग केले, जे अब्दुल सर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा नाईटमध्ये कन्वर्ट करतोय. थोड्याच वेळात तुम्हाला टावर्सला लाईट दिसणार आहे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय की लगेच यायचं टॉससाठी.